की आलं दणक्याच पाणी नाही त्याला यार अधुरा. हो आलं दणक्याच पाणी नाही त्याला यार अधुरा. अशा पाण्या पावसात पोरी पाण्या पावसात नको मारू येर झारा. अशा पाण्या पावसात नको मारू येर झारा. आलं दणक्याच पाणी नाही त्याला यार अधुरा. आलं दणक्याच पाणी नाही त्याला यार अधुरा. अशा पाण्या पावसात पोरी पाण्या पावसात नको मारू येर झारा. अशा पाण्या पावसात नको मारू येर झारा. रूप तुय फुलावानी केला चांदण्याचा साज. रूप तुय फुलावानी केला चांदण्याचा साज. अन हवामानाचा नेमका हवामानाचा नेमका गेला चुकून अंदाज. हवामानाचा नेमका गेला चुकून अंदाज. सारा धुतला सिनगार अशा बरसल्या धारा. सारा धुतला सिनगार अशा बरसल्या धारा. अशा पाण्या पावसात पोरी पाण्या पावसात नको मारू येर झारा. अशा पाण्या पावसात नको मारू येर झारा. भल्या कोण्या मोसमात आता वायतात वारे. माणसाचं इथं हो भल्या कोण्या मोसमात आता वायतात वारे. अन काय कोणाचा भरोसा काय कोणाचा भरोसा गेले बयकून सारे. काय कोणाचा भरोसा गेले बयकून सारे. भल्या भल्या माणसाचा हाय चढलाय पारा. भल्या भल्या माणसाचा हाय चढलाय पारा. अशा पाण्या पावसात नको मारू येर झारा. अशा पाण्या पावसाच नको मारू येर झारा. आपल्या वराडीत म्हण आहे की याचं पाणीच मेलं याचं पाणीच राहिलं नाही. तर कुठं चेतलेलं पाणी आणि कुठं पेटलेलं पाणी. कुठं चेतलेलं पाणी कुठं पेटलेलं पाणी. कुठं चेतलेलं पाणी कुठं पेटलेलं पाणी. आणि जीवावर हे कोणाच्या जीवावर हे कोणाच्या कसं बेतलं हे पाणी. जीवावर हे कोणाच्या कसं बेतलं हे पाणी. आणि ज्याले लागल हे पाणी ज्याले लागल हे पाणी चाले धुपना अंगारा. ज्याले लागल हे पाणी चाले धुपना अंगारा. अशा पाण्या पावसात पोरी पाण्या पावसात नको मारू येर झारा. अशा पाण्या पावसात नको मारू येर झारा. आणि शेवटी बघा की पीक भरात येताना पीक भरात येताना आणि पीक घरात येताना. पीक भरात येताना पीक घरात येताना पाणी येते अवकानी. पीक भरात येताना पीक घरात येताना पाणी येते अवकानी. आणि सजवलेल्या सपनाची होऊन जाते धुयधानी. सजवलेल्या सपनाची होऊन जाते धुयधानी. थय थयाट इजेचा अशा बरसल्या गारा. थय थयाट इजेचा अशा बरसल्या गारा. अशा पाण्या पावसात पोरी पाण्या पावसात नको मारू येर झारा. अशा पाण्या पावसात नको मारू येर झारा. आलं दणक्याच पाणी आलं दणक्याच पाणी नाही त्याले यार अधुरा. आलं दणक्याच पाणी नाही त्याले यार अधुरा. अशा पाण्या पावसात पोरी पाण्या पावसात नको मारू येर झारा. नको मारू येर झारा नाही त्याले यार अधुरा. संमेलन अतिशय उंचीवर हे आता गुंजनने घेऊन गेली आहे आणि सुंदर खरोखर ऐकत आहे. मी वऱ्हाडी बोलीतून म्हणजे कसं आहे आता माणूस हा पहिल्यासारखा राहिला नाही. निसर्ग सुद्धा हा पहिल्यासारखा तुम्हाला त्याचं पूर्ण बदललेलं जे काही रूप आहे माणसाचं पण तसंच आहे. माणसाची वृत्ती बदलली प्रवृत्ती बदलली. निसर्ग सुद्धा
त्या पद्धतीनं राहिला नाही. आणि म्हणून निसर्गाचा असमतोल आणि माणसाची पण वृत्ती-प्रवृत्तीचा असमतोल या कवितेमध्ये आहे बघा. वऱ्हाडी बोलीतली कविता आहे, साधे सोपे शब्द आहे, पण माणसाची वृत्ती-प्रवृत्ती आणि निसर्गाचा लहरीपणा या कवितेमध्ये आहे.